पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात झालाय। यावेळचा अपघात हा वल्लभनगर बस स्टॉपच्या शेजारी झालेला आहे आणि ही तीच गाडी आहे। याच गाडीनं या ठिकाणच्या 3 जणांना चिरडलेला आहे। ही जी रिक्षा बघताय या रिक्षाला सुद्धा ठोकर दिलेली आहे आणि या रिक्षाच्या पलीकडे एक टपरी आहे। या टपरीला सुद्धा मोठी धडक या गाडीमुळे लागलेली आहे आणि यामध्ये हे जखमी झालेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय झालं नेमकं इथं? साहेब आम्ही इथं गाडी लावलेले होते, गाडी लावून आम्ही बसलेले होते। मग ते डायरेक्ट आला गाडी, आम्हाला पण कळलं नाही, डायरेक्ट धडक दिले, इथं धडक दिले, हितावर गेले गाडीचं त्या टपरीपर्यंत। पण गाडीतनं उतरल्यावर काय काय इथं चित्र होतं? किती जणांना चिरडलं त्या गाडीनं? हे गाडीने 2 जणांना इकडे एक चिरडले आणि त्या टायरच्या खाली मेन माणूस ते सापडलेले साहेब मेन। हा हे मुंडका त्याच्या टायरच्या खाली होतं। हो त्याच्यावर मुंडका होतं। मी इकडे पडले होते, मी उठून ते उचलत होतं, पण मला एकट्याला थोडी उचलणार आहे साहेब हे। त्यामुळे मग सगळे लोक आलं पळत मग उचलले, आम्ही त्याला बाहेर काढलो। कोण होतं ते ड्रायव्हर? कोण होता? ड्रायव्हर डॉक्टर होता साहेब ससूनच्या। हा ते कुठे गेले? कुठं ते गेलं वायशमला नेलं साहेब दवाखान्याला, मग तिथं नाही धरल्यामुळं मग तिकडे आयुषला नेलेले नेहरू नगरला। हा डॉक्टर पण जखमी झाले का? नाही डॉक्टरला काय नाही झालं साहेब, आम्ही 3 जण झालेले। तर यामध्ये 3 जण चिरडलेले आहेत आणि ही रिक्षाला ठोकर बसली। रिक्षाची ठोकर या टपरीला बसली आणि इथं एक महिला काम करत होत्या, त्यांच्यावरती त्या हॉटेलमधलं म्हणजे ज्या टपरीमधलं रस्ता आणि तेल जे आहे ते या ठिकाणी सांडलेलं आहे, त्यामुळे त्या सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आहेत। परंतु या अपघाताबद्दल पिंपरी पोलीस अद्यापही अनभिज्ञ आहेत, त्यांना या अपघाताबद्दल कोणतीही कल्पना नाहीये। ससूनचे हे डॉक्टर असल्याचं या ठिकाणी समजतंय। पोरशा अपघातामध्ये आपण ससूनच्या डॉक्टरांचे कारनामे बघितले होते आणि आता थेट ससूनच्याच डॉक्टरांनी या ठिकाणी अनेकांना चिरडलेलं आहे। पिंपरी पोलीस आता यामध्ये कशा पद्धतीने तपास करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।